प्रेज द लॉर्ड. आपण आज स्तोत्र 6 पाहूया. अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना. मुख्य गवायासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझी हाडे ठणकत आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव. तू आपल्या वाचलेनुसार मला तार, कारण मृत अवस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार? मी कणून कणून थकलो आहे. रोज रात्री मी आपल्या अंथरूण आस्वाद पोहतो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. माझे सर्व वैरी फजित होतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील व एकाएकी लज्जित होतील. आमेन. 9वं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस ती परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकलीच आहे असा आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वर आपली प्रार्थना काय करतो? मान्य करतो. आणि आपले प्रार्थनेचं उत्तर आपल्याला त्याच्या वेळेनुसार तो बरोबर देतो. म्हणून आपली दृष्टी आपण परमेश्वराकडे लावणं, आपले सदैव आपले नेत्र त्याच्याकडेच असणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन आपल्याला स्तोत्र 121 सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल? कुठून येतं? आकाशाचा जो निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून आपल्याला सहाय्य येतं. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना विनवणी त्याच्यापुढे करतो त्यावेळेस ती प्रार्थना आपली मान्य करतो परमेश्वर, आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला त्याच्या समयानुसार देतो. आमेन.